तत्पूर्वी भाभीजी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेत. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा भाभीजींसाठी हात वरती आणि जोरदार टाळी आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या भाभीजींसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महिलांनो हात वरती आणि बाबांसाठी जोरदार टाळी झाले पाहिजे. पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो. पृथ्वीराज बाबा यांचा कर्नाटकचे माजी मंत्री माजी खासदार सर्वांनीय विनय कुमार सोरके साहेब आपल्या राष्ट्रीय काँग्रेस कमिटी कराड दक्षिणच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. उपनेत्या सुषमाताई अंधारे एकदा हात वरती जोरदार टाळी. ताईंना विनंती करतो की आपल्या या महापुरुषांना अभिवादन आपण करावं. महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करावी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यासोबत माझी जाऊनच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरणीय सुषमाताई यांचा आगमन झालेला आहे. जोरदार टाळी सुषमाताई यांच्यासाठी. शिवसेनेच्या उपनेत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्भीड आणि परखड व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय सुषमाताई आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या कार्यकर्तृत्वाला बळ देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं कराड दक्षिणचे आमदार सोबतच या महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून अभिमान आणि स्वाभिमान असणारं व्यक्तिमत्व निवडण्यासाठी आदरणीय सुषमाताई यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर अनिताताई जाधव छायाताई शिंदे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं देखील व्यासपीठावर मी सहर्ष स्वागत करतोय. परखड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटतो. प्रत्येक महिलांच्या प्रश्नाला उभारी देण्याचं काम ज्याच्या व्यक्तिमत्वामुळे होता अशा आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आदरणीय सर्वांनी हात वरती आणि जोरदार टाळी आदरणीय सुषमाताई यांच्यासाठी. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुषमाताईंचं देखील या राष्ट्रीय काँग्रेस कमिटी त्याचबरोबर महाविकास आघाडी कराड दक्षिणच्या वतीनं पुनश्च एकदा मनस्वी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. विराज बाबांची दृष्टी दूर विकासाची. सर्वच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या विभागाचे आदरणीय आमदार यांच्या येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय बाबा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय सत्वशिला भाभी आपणा सर्वांना ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन ऐकायला म्हणून आपण सर्वजण आले आहात अशा माननीय सुषमाताई अंधारे उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला या ठिकाणी नेहमी ज्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि ज्यांचं उत्कृष्ट असं आमच्या सातारा जिल्ह्यासाठी एक नेतृत्व आहे असे कर्नाटक राज्याचे माजी खासदार आणि आत्ता सातारा जिल्ह्याचं निरीक्षणपद ज्यांच्याकडे आहे असे विनयजी सोरकी साहेब या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव उपाध्यक्ष आदरणीय गीतांजली थोरात व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मलकापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ नीलमताई येडगे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या सावित्री मुठेकर माजी नगराध्यक्षा कराड नगरपालिका व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या छायादेवी घोरपडे अरुणाताई नाजरे उपाध्यक्षा कराड महिला काँग्रेस सातारा महिला काँग्रेस आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मलकापूर आणि कराडच्या आजी माजी सर्व नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा नगरसेविका आणि या कार्यक्रमासाठी म्हणून ज्यांनी अतिशय परिश्रम घेऊन गेले
3 आठवडे ज्यांनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिली अशा कराड दक्षिणमधल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटी मेंबर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण या ठिकाणी आज आदरणीय बाबांचं आणि आदरणीय सुषमाताईंचं मनोगत ऐकण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. मी या ठिकाणी आपल्याला 2च गोष्टी फक्त सांगणार आहे, ज्या आपल्या प्रत्येकीच्या मनामध्ये, आम्ही बाबा जातो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी यांच्या मनामध्ये 2च गोष्टी असतात की आम्हाला बाबांच्याकडून काय मिळणार आहे. तर तुम्हाला बाबांच्याकडून मिळणारी पंचसूत्री जी आहे, काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी आपल्याला जी पंचसूत्री देणार आहे त्यामध्ये तुम्हाला 2च गोष्टी सांगणार आहे की खास करून महिलांच्यासाठी म्हणून आपला सर्वांना 3,000 रुपये प्रत्येक बहिणीला ह्या प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक महिलेला ST प्रवास आणि मुलींना हा मोफत केला जाणार आहे. ह्या 2 गोष्टी प्राधान्यानं आपल्या महिलांच्यासाठी बाबांनी प्राधान्यानं घेतलेल्या आहेत. ज्या आपल्या महिला किंवा मुली शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण हे मोफत केलं जाणार आहे. ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण आल्यानंतर हे बाबा करणार आहेत. आणि आपल्या सगळ्यांना आम्ही प्रत्येक ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे की तुमचं मत हे अतिशय बहुमूल्य आहे. तुमच्या एका मताची किंमत अतिशय मोठी आहे, ती कुठंही कमी करून घेऊ नका. कारण बाबांचा सर्व महिला भगिनींच्यावरती फार मोठा विश्वास आहे. महिला भगिनी एक छोटंसं आपलं घर अतिशय व्यवस्थितपणे हँडल करत असतात. तद्वतच आपला देशसुद्धा आपण की जे बाबांनी आरक्षण आपल्याला 30% 50% केलेलं आहे, ते आपल्यावरच्या विश्वासापोटी मला सगळ्यांना आपल्याला विनंती करायची आहे की बाबांनी हा जो विश्वास आपल्यावरती दाखवलेला आहे तो विश्वास आपण नक्कीच सार्थ करून दाखवू. आणि येत्या 20 तारखेला बाबांचं चिन्ह आहे हाताचा पंजा, राष्ट्रीय काँग्रेसचं चिन्ह. प्रत्येकीनं पहिल्यांदा एक काम करायचं आहे की आपण आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या किंवा आपल्या मैत्रिणी प्रत्येकीला येत्या 20 तारखेला हाताच्या चित्रासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी बाबांना फक्त एक आमदार नाही तर एक महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारा आदर्श मुख्यमंत्री आपण घडवाल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आदरणीय हमारा बड़े भाई महाराष्ट्र का माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जी, शिवसेना का श्रीमती सुषमा अंधारे जी, पृथ्वीराज चव्हाण जी का भाभी जी, महिला कांग्रेस का जिला प्रेसिडेंट, हमारा डिस्ट्रिक्ट कांग्रेस का उपाध्यक्ष जी, ब्लॉक कांग्रेस का प्रेसिडेंट जी, इधर का महिला कांग्रेस का सभी पदाधिकारीगण, इधर आए हुए सभी हमारा महिला नारी शक्ति, आज कराड़ में बहुत बड़ा नारी शक्ति का प्रदर्शन हुआ. स्वातंत्र संग्राम का टाइम में महात्मा गांधी बोला पुरुष समान के नारी शक्ति बढ़ाना. अभी झांसी रानी लक्ष्मीबाई का फोटो देखा. स्वातंत्र संग्राम में ब्रिटिशर को युद्ध में प्राणार्पण हुआ. हमारा एरिया में कित्तूर चेन्नम्मा है,
उधर भी स्वतंत्र संग्राम में बहुत ब्रिटिशर को डिफीट करने के लिए काम किया था। दिवंगत इंदिरा गांधी जी है। इंदिरा गांधी जी इस देश का गरीबी हटाओ के लिए बहुत क्रांतिकारी का प्रोग्राम दिया था। अभी महिला शक्ति होने के बाद महिला शक्ति देश का शक्ति होना, हमारा कर्नाटक स्टेट में ये गारंटी स्कीम हम अनुष्ठान किया। गृहलक्ष्मी योजना में 2000 रुपीस घर घर को देने के लिए बस में फ्री है और बिजली फ्री है और राइस बढ़ाना 10 kg बढ़ा दिया और ग्रेजुएट स्टूडेंट्स को स्टाइपेंड्री देने के लिए प्रोग्राम अच्छा से हुआ। इधर हमारा उसी टाइम में गारंटी का अनाउंस करने के टाइम में मोदी जी बोला ये दिवाली होता है, कर्नाटक सरकार दिवाली होता है बोला। अभी मोदी जी का सरकार का जीडीपी 8.2 है, हमारा कर्नाटक सरकार का जीडीपी 10.2 है और बढ़ा दिया। एक लड़का को फर्स्ट रैंक आया सेकंड पीयूसी में। उन्होंने बोला मेरा गृहलक्ष्मी योजना के बारे में हमारा मदर ट्यूशन फीस दे दिया, उसका फलितांश हमको फर्स्ट रैंक आया। इधर भी हमारा नेता पृथ्वीराज चौहान महाराष्ट्र का मैनिफेस्टो का चेयरमैन है। उन्होंने डिसाइड किया महालक्ष्मी योजना करके 3000 पर मंथ ईच महिला को देने के लिए डिसाइड किया। बस में फ्री और फार्मर्स को 3 लाख तक उसका लोन फ्री करने के लिए, आयुष्मान के लिए 5 गारंटी स्कीम इधर भी अनुष्ठान होता है। पृथ्वीराज चौहान जी महाराष्ट्र का मुख्यमंत्री था, उसी टाइम में क्रांतिकारी का प्रोग्राम दिया महाराष्ट्र को। अभी क्या चुनाव चलता है, हमारा बीजेपी का आदमी बहुत बड़ा बिजनेसमैन है, उसको जरूरत है एमएलए, जरूरत है बिजनेस के लिए। पृथ्वीराज चौहान जी इधर के विकास के लिए महाराष्ट्र का सभी उन्नति के लिए आप कराड़ का मतदार लोग उसको आशीर्वाद करके और ज्यादा वोट से जिताना और आपका ये भविष्य का तीर्मान करने के लिए पृथ्वीराज चौहान में आशादायक है। पृथ्वीराज चौहान एमएलए कैंडिडेट नहीं है, मुख्यमंत्री का कैंडिडेट है। उसको सब लोग आशीर्वाद करके ये जिताना मेरा रिक्वेस्ट है। विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्मानाने परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आपल्यासाठी या स्वतःच्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत, त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर पत्नींना, वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित खास अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आलेले
निरीक्षक, कर्नाटकहून उपस्थित झालेले सन्माननीय खासदार साहेब, ज्यांच्या प्रचारासाठी मी इथं खास करून आली आहे आणि जे आमच्यासाठी कमालीचं आदर्श व्यक्तिमत्व आहे, की आम्हाला असं कायम वाटतं की आमच्याकडे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांची जी अत्यंत संयमी आणि शांत छबी आहे, त्या संयमी, शांत आणि शिस्तबद्ध छबीची अत्यंत सिमिलर कॉपी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा, सौ चव्हाण काकू, मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष संघटनांचे मान्यवर पदाधिकारी, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व बहिणींनो आणि निवडक भावांनो. भाऊ जरा आज कमी आहेत, एरवी माझा भावांवर फारच जीव आहे, पण मला अधूनमधून भाऊजांच्यावर पण बोलायला आवडतं. सो आज तुमच्याशी मी बोलायला आली आहे. माय मावल्यांनो, निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आम्ही सत्तेत आल्यावर काय करणार आहोत, आमचा विकासाचा अजेंडा काय आहे, हे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. अभी यहाँ पर कांग्रेस के एमपी साहब ने अपनी भूमिका रखी थी और अपनी भूमिका रखते समय उन्होंने किस तरह से पृथ्वीराज बाबा यहाँ के सबसे बेहतर प्रत्याशी हो सकते हैं, इसके बारे में अपनी राय रखी, अपनी बात रखी. आपण एकीकडे महाविकास आघाडी काय काय करू शकते आणि काय नाही करू शकत हे आपण सांगत आहोत, तर दुसरीकडे जे महायुतीचे जे लोक आहेत ते मात्र मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. काल एक धमकीचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला असेल. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा धमकीचा व्हिडिओ. काय धमकी आहे ती? धमकी अशी आहे की जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये बायका दिसल्या, जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये बायका दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करा, आमच्याकडे पाठवा. म्हणजे कुणाकडे? भाजपवाल्यांकडे व्हिडिओ काढून पाठवा, मग आम्ही बघतो त्यांचं काय करायचंय ते. काय धमकी देतोय माणूस. मग आम्ही बघतो त्यांचं काय करायचंय ते. पैसे आमच्याकडून घेतले आणि रॅलीत त्यांच्या जातात का, असं म्हणतात धनंजय महाडिक. माया हो, नीट विचार करा. पैसे आमच्याकडून घेतले असं जेव्हा धनंजय महाडिक म्हणतात, काय धनंजय महाडिकांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या बापजाद्याची प्रॉपर्टी विकून पैसे दिले का आपल्याला? काय देवेंद्र फडणवीसांनी रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिले? काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून पैसे दिले? कुठले पैसे दिले हे? अरे पैसे आमच्याच महाराष्ट्राच्या लोकांच्या टॅक्सचे पैसे होते, पैसे आमचेच जीएसटीचे पैसे होते, आमचेच पैसे आम्हाला मिळाले. त्यात यांचं काय योगदान आहे? सरकारी योजनेंवर अशा काही पद्धतीने मिरासदारी करत आहेत जणू काय यांच्या बापजाद्याच्या प्रॉपर्टीतनं हे भंडारा आणि कंदुरी उधळायला लागले. काय भाषा आहे यांची. बायकांना धमकावतात योजनेच्या नावावर. याचा अर्थ स्पष्ट आहे की ते जे योजना काढतात ती योजना इथल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काढत नाहीत, ती योजना इथल्या महिलांना मतांचं आमिष दाखवण्यासाठी. हा एका अर्थाने आपला अपमान आहे. तुम्ही विचार करा माया हो, तुम्ही सगळ्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, वयानं, ज्ञानानं, अनुभवानं मोठे आहात. तुमच्या सगळ्यांची लग्न होताना तुमच्या बापानं, तुमच्या भावानं तुमच्यासाठी खर्च केला, माझ्यासाठी
आमच्यासाठी पण खर्च केला. माझ्या घरी तर माझे वडील वारले, आम्ही कोरडवाहू शेतात शेतकरी माणसं. माझ्या मामाने आमच्यासाठी खर्च केला. मी मामाकडे राहून शिकले, मामानेच शिक्षण केलं, मामानेच लग्न लावून दिलं, मामानेच सगळं केलं. आता जर मामाने सगळं केलं, तुमच्यासाठी केलं, तुमच्या बापाने तुमच्या भावाने केलं, ऐपतीनुसार केलं, आपापल्या क्षमतेनुसार केलं, कुणी 10 तोळे सोनं घातलं, कुणी 15 तोळे सोनं घातलं, कुणी कुकर दिला, मिक्सर दिला, कुणी टीव्ही दिला, फ्रीज दिला, कुणी सोफा दिला, खुर्ची दिली. तुमच्या भावानं लग्नाच्या रुखवतात किंवा लग्नाच्या मांडवाला, स्वागताच्या कमानीला बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला मिक्सर दिला, लाडक्या बहिणीला 700 रुपयाचा कुकर दिला, लाडक्या बहिणीला 10,000चा टीव्ही दिला, लाडक्या बहिणीला 25,000चा फ्रीज दिला. लावला बॅनर? नाही लावला. कधीही आपल्या भावांनी बॅनर लावला नाही. कधी कधी असं झालं की दैव दुर्विलासाने बहिणीवर काही संकट आलं, अडचण आली, तर बहिणीच्या लेकीला सुद्धा उजवून दिलं भावांनी. बहिणीच्या लेकींची शिक्षण केली. बॅनर लावले का माय? नाही. कधी कधी भाऊ आपल्याला भेटायला आला, आपण कधीतरी भावाला सांगितलं, दादा तुझ्या दाजीची लय गळगळ चालली बघ, हे बघ दाजीचा ऊस का नाही त्या भाजपच्या लोकांनी उचलला नाही ना, काय नाही, नुसतं राजकारण केलं बघ, दाजीची नोकरी गेली, सगळे तिकडचे उद्योग सगळे तिकडं गुजरात इकडं तिकडं पळाले, दाजीच्या हाताला काम नाही, पोराचं शिक्षण राहिले, पोरगीले आजारी पडली, पैसे नाहीत हातात. दादानं सासूला न कळता, दिराला न कळता, जावला न कळता आपल्या हातात गुपचूप 10-5 हजार घातले असतील. घातले का नाही माय? भावानं घातले पैसे. पण भावानं कधी 10-5 हजार रुपये दिले? बस स्टँडला जाऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीच्या सासरी जाऊन 10,000 रुपये देऊन आलो. लावला का बॅनर? नाही लावला. का बॅनर लावला नाही? बॅनर लावला नाही कारण भावाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळली. बॅनर लावला नाही कारण तो आपला सख्खा भाऊ होता. बॅनर लावला नाही कारण भावाने कधीच बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवली नाही. बरोबर आहे? हे साला 1500 टिकल्या देतोय आणि 20-20 लाखाची बॅनरबाजी करतोय. ही भाऊ आहे होय? हे असलं भाऊ असते ती? 1500 टिकल्या देते 20-20 लाखाची जाहिरातबाजी करते, हे काय भाऊ असते असला? आमचा भाऊ तर कधी बॅनर लावत नव्हता. बरं दुसरी गोष्ट माया हो, तुम्ही तुमच्या भावाला राखी कधीपासून बांधता माय? लहानपणापासून, जन्मापासून बांधतो आपण, हे की नाही? माझी लेक तर खूप छोटी, तिला हातात ताट पण घ्यायला यायचं नाही, तर मी तिच्या हातात ताट धरायची आणि तिला कसं ओवाळायचं ते शिकवायची. आमचा बिट्टू 1.5 वर्षाचा असल्यापासून आमची कब्बू त्याला ओवाळते. आता लहानपणापासून आपण आपल्या भावांना ओवाळलं. मला सांगा, एकनाथ शिंदेचं वय किती? 60च्या पुढं. फडणवीसांचं वय दिसत नाही. वहिनी आमची अमृता वहिनी जास्त काळजी घेते, जरा काजू बदाम मिल्कशेक वगैरे, पण तरी बी आरामात 60च्या आसपासचं. दादाचं बी वय तेवढंच. माया हो, तुम्ही विचार करा, एकनाथ शिंदेजी तिकडं मुंबईत रिक्षा चालवायला आले, मग शाखा प्रमुख झाले, मग विभाग प्रमुख झाले, मग नगरसेवक म्हणून निवडून आले, मग गटनेते झाले, आमदार झाले, महापौर झाले, नगर विकास मंत्री झाले. बहीण आठवली का? एकदा. एवढ्या वर्षात देवेंद्र फडणवीसला बहीण आठवली का? आमच्या अमृता वहिनीला किती वेळा, किती काय काय, कुठले कुठले कॉन्सर्ट, काय 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 करून, काय काय फिरवून आणलं. बँकेपासूनचं करिअर ते कुठपर्यंत करिअर नेलं. भाऊजाईचं नेलं की नाही? आपलं ननंद भाऊजाईचं भांडण, भाऊजाईचं कर म्हणजे अमृता वहिनींचं करिअर एवढं मोठं, त्यांनी मोठं मोठं करिअर केलं. त्या देवेंद्र भाऊंना महाराष्ट्रातल्या बहिणी इतक्या वर्षात दिसल्या का? नाही दिसल्या. बरं, शिंदे साहेब मुख्यमंत्री कधी झाले? तर त्यांनी गद्दारी केली जून 2022ला. मुख्यमंत्री झाले जुलै 2022ला. जुलै 2022 नंतर
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेला, बहीण आठवली नाही. 2023 उजळलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बहीण आठवली नाही. 2024 उजळलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, बहीण आठवली नाही. मेला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बहिणीनं असा बी इंगा दाखवला, खट 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 बहीण आठवली लगेच. विचार करा, ही तीच माणसं आहेत ज्यांनी लोकसभेच्या इलेक्शनला आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. ही तीच माणसं आहेत ज्याच्यातल्या एका बहिणीनं तर थेट मोदीलाच राखी बांधली होती आणि तरी बी त्या बहिणीचं तिकीट कापलं होतं. ही तीच माणसं आहेत, ही तीच माणसं आहेत की ज्यांनी आपल्याच बहिणीला पाडण्यासाठी परळीमध्ये राजकारण केलं होतं. ती माणसं आता आपल्याला बहीण बहीण करायला लागली, पण ह्यांना बहिणीचं नातं कळत नाही, ह्यांना फक्त जाहिरातबाजी कळते. आणि मी प्रत्येक वेळेला महाराष्ट्रात सांगते की जाहिरात वाईट गोष्टींची असते. इथे पण खूप जाहिराती असतील, आहे की नाही? कमळावाल्याच्या इकडच्या तिकडच्या लय जाहिराती, पैसा चिकार आहे, वाटल तिथून पैसा यायला लागलाय. पण तुम्ही विचार करा की जाहिरात कधी आपण टीव्ही बघतो, माय टीव्हीवर ॲडव्हर्टाईज लागते, टीव्हीवर कधीतरी पुस्तकाची जाहिरात येते का? अमुक एक पुस्तक वाचा, फार चांगलं आहे, ज्ञान मिळेल, नाही येत. टीव्हीवर योगाची जाहिरात येते, नाही. तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्स, ॲमेझॉनवर पिक्चर बघता, दुधाची, तुपाची, बदामाची, काजूची, मनुक्याची ॲडव्हर्टाईज येते, नाही. तब्येतीला चांगलं असताना पण जाहिरात येत नाही. त्याची जाहिरात कशाची येते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची येते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पाइपर सोडा प्या. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. तुम्ही टीव्ही लावला की सारख्या भाजपच्या, शिंदेच्या, फडणवीसच्या जाहिराती दिसतात, कारण हे वाईट विचारांचे लोक आहेत. वाईट विचारांच्या लोकांना वारंवार जाहिराती कराव्या लागतात, यांना सांगावं लागतंय सारखं. बघा बघा, ओरिजिनल माणसाला सांगावं लागत नाही, ओरिजिनल माणसांना बोलायची गरज पडत नाही. मराठीत एक अतिशय चांगली म्हण आहे, बाटगा आधी कडवा असतो. जे ओरिजिनल असतात त्यांना बोलायची गरज पडत नाही. बाबा काहीच बोलत नाही, बाबा एकदम शांत. बाबांना माहिती आहे की आपण बोलायची गरज नाही, कारण कराडची जनता इतकी साक्षर आहे, इतकी सजग आहे, इतकी सुजाण आहे की कराडच्या जनतेला हे पक्क माहिती आहे की इथे जातीवाद चालत नाही, इथे जात आणि धर्माचा वाद चालत नाही. हे कोयनेच्या संगमावर वसलेलं, हे प्रीती संगमावर वसलेलं गाव, या गावाला आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासूनचा वारसा आहे. ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण केलं, ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधीही आपल्या भाषेचा तोल ढळू दिला नाही, ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधीही कुठल्या महिलेचा तर सोडा, कधी एखाद्या पुरुषाला सुद्धा ते टाकून बोलले नाही, कधीही आपला चुकीचा शब्द ज्यांच्या तोंडातून गेला नाही, त्या अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि सज्जन अशा राजकारणाचा वारसा या प्रीती संगम काठावर बसलेल्या या कराड नगरीला आहे. आणि त्या वारशाला साजेसं नेतृत्व म्हणजे बाबांचं नेतृत्व आहे. पण सध्या अडचण अशी होतीये की या सगळ्या राजकारणाला रसातळाला नेऊन पोचवण्याचं काम हे या राज्याला लाभलेला सगळ्यात वर्स्ट गृहमंत्री, सगळ्यात फेल नापास गृहमंत्री त्या देवेंद्र फडणवीसांनी केलं. राजकारण इतक्या वाईट पातळीला कधीही गेलं नव्हतं माया हो. तुम्ही विचार करा, तिकडे तो एक अब्दुल सत्तार जो खासदार, संसद रत्न असणाऱ्या सुप्रियाताईंबद्दल वाह्यातपणे बोलतो आणि देवेंद्र फडणवीसांची साधी जीभ उचलत नाही त्यावर बोलायची. इकडे काही वाचाळ शिंदे गटाचे लोक आहेत जे माझ्या संबंधाने काही बोलले आणि महाराष्ट्रातल्या एकाही पोलीस स्टेशनच्या,
एकाही पोलीस अधिकाऱ्याने हिम्मत दाखवली नाही की आपण पोलीस कंप्लेंट लिहिली पाहिजे, इतका पोलिसांवर दबाव आहे. प्रचार सुरू झाला, नगरमध्ये प्रचार सुरू झाला. संगमनेरच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात यांच्या कन्या प्रचारात बोलायला उभ्या राहिल्या. बाईने राजकारणात आलेलं या लोकांना चालत नाही, बाईने डोकं लावलेलं यांना चालत नाही. बाईने म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, म्हणजे काय, तिने फक्त पाळण्याच्या दोऱ्या हातात घ्यायच्या. तिने या राजसत्तेच्या, कुटुंबसत्तेच्या, अर्थसत्तेच्या दोऱ्याच तिच्या हातात नसल्या पाहिजेत, अशी मानसिकता असणारी ही माणसं जयश्री थोरातांबद्दल काय गलिच्छ भाषा या लोकांनी वापरली. इतक्या वाईट पद्धतीने त्या जयश्री थोरातांना ते बोलले. जयश्री थोरात आपल्या सगळ्यांची बहीण आहे, आपली लेकबाळ आहे. आज तिला बोलले, उद्या आपल्याला बोलू शकतात. काय जयश्री थोरातांबद्दल ते बोलले? ती बिचारी प्रचारामध्ये सांगते, ती प्रचारामध्ये बोलते की माझा बाप बाप माणूस आहे. कुणालाही आपला बाप हिरो वाटतो, कुणालाही हिरो वाटतो, प्रत्येकाला वाटतो. तो सहज माणूस बोलतो की माझा बाप बाप माणूस आहे, माझा बाप बाप आहे सगळ्यांचा. आम्हाला इथे वाटतं, आम्ही जेव्हा पृथ्वीराज बाबांकडे बघतो तेव्हा बाबांकडे बघून आम्हाला आमचं पितृतुल्य व्यक्तित्व भेटल्यासारखं वाटतं. त्यांनी ओळख करून दिल्यावर मला लगेच असं वाटलं की नाही, मी चव्हाण काकूंच्या पाया पडलं पाहिजे, आशीर्वाद घेतला पाहिजे. बाप माणूस आहे एवढंच म्हणाली जयश्री थोरात की तो बाप माणूस आहे आमच्यासाठी. काय बोलावं त्या विखेच्या मंचावरच्या लोकांनी, काय बोलावं भाजपच्या लोकांनी की कसा बाप झाला तो, त्याला पोरच कशी झाली, तुला बी पोरं कशी झाली म्हणे. काय भाषा आहे, काय गलिच्छपणा आहे. हा गलिच्छपणा याआधी महाराष्ट्रात कधीही घडला नव्हता. ही गलिच्छ भाषा महाराष्ट्राने याच्या आधी कधीही बघितली नव्हती. ती गलिच्छ भाषा रुजवली ती देवेंद्र फडणवीसांनी रुजवली. या महाराष्ट्राचं राजकारण याच्या आधी कधीही इतकं अस्थिर झालं नव्हतं. ते महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केलं ते देवेंद्र फडणवीसांनी. या महाराष्ट्रामध्ये माया हो, तुम्ही विचार करा की कधी काळी खून पडत असेल, हत्या मारामारी होत असेल, पण कुणीतरी कुणाला अंधारात कुठंतरी सुपारी द्यायचं, निर्जन ठिकाणी खून पडायची, इथपर्यंत ठीक होतं. पण मागच्या 2.5 वर्षात आपण बघतोय फेसबुक लाईव्ह करून मारताहेत. बाबा सिद्दकी सारख्या माणसाला गजबजलेल्या ठिकाणी, ज्याला वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या माणसाला ठ्या 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 गोळ्या घातल्या आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात. पोलीस काही करू शकत नाहीत, गृहमंत्री काहीच करू शकत नाही. त्या गृहमंत्र्यांचा पुन्हा त्यांची एक स्क्वॉड आहे, बार्किंग स्क्वॉड आहे त्यांच्याकडे. त्या बार्किंग स्क्वॉड मधली तिकडची कोकणातली चिल्लर ती खळखळ 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 करत राहते आणि मग ते बोलत राहतात. ते कधी पोलिसांच्या बायकोबद्दल बोलतात, ते कधी इथल्या महिलांबद्दल बोलतात. हा सगळा महिलांचा अपमान करण्याची परंपरा इथं कुणी घालून दिली? ती देवेंद्र फडणवीसांनी. आता देवेंद्र फडणवीसांची नजर कराडवर आहे. देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र नासवून टाकला, अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केलं, अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा खाना खराबा केला. आता देवेंद्र फडणवीसांची ती अत्यंत वाईट नजर आपल्या कराडवर पडली. जे कराड सभ्य आहे, सुसंस्कृत आहे, सज्जन आहे, जे कराड जातपात विरहित वागणार आहे, जे कराड सभ्य आहे, अशा कराडवर नजर पडली आणि या कराडला गिळंकृत करण्यासाठी एक माणूस उभा केला. अतुल भोसले काहीतरी नाव आहे, आपल्याला काही त्यात खोलात जायचं नाही. कुछ लोगों को हम गिनतेच नाही, सोडून द्या. कारण हे सगळे पपेट आहेत, लक्षात घ्या. मी का बोलत नाही यांच्याबद्दल? हे पपेट आहेत, हे मोहरे आहेत, हे बाहुले आहेत. या सगळ्या कळसूत्री बाहुल्या आहेत. कळसूत्री बाहुल्या हलवणारा सूत्रधार आहेत देवेंद्र फडणवीस. ज्या देवेंद्र फडणवीसांचा हेतू कराड नासवण्याचा आहे आणि जे देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की अतुल भोसलेला फक्त पुढे करायचंय, पण कराडमध्ये धार्मिक दंगली उसळल्या पाहिजेत, कराडमध्ये जातीपातीचं राजकारण तयार झालं पाहिजे. जी महिलांच्या बद्दल हीन भाषा वापरली जाते इतर ठिकाणी, तशीच भाषा वापरणाऱ्या मुजोर लोकांना ताकद द्यायची, ती पद्धत त्यांना इथे आणायची आहे.
ती पद्धत हाणून पाडण्यासाठी, एक निर्णय घेण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलोय. आपण एकत्र येण्याचं काय कारण की आपण कराडची संस्कृती हरवू देणार नाही. कितीही भाजपच्या उमेदवाराने, मी मगाचपासून फीडबॅक घेते. मगाशी कोणीतरी आमचे उपजिल्हा प्रमुख भेटले आणि उपजिल्हा प्रमुखांना म्हटलं कसं आहे वातावरण. ते म्हणाले ताई वातावरण फार चांगलं आहे, सगळे बाबांच्या पाठीशी आहेत, पण समोरचा उमेदवार पैसे प्रचंड ओततोय. तर म्हटलं हा पैसे ओततोय, अरे पण आपले बाबा तर मुख्यमंत्री होते. ते म्हणे बाबा सरळ मार्गी मुख्यमंत्री होते हो, बाबाला काय घोटाळे आणि भ्रष्टाचार करायचं कळतंय. बाबा साधे मुख्यमंत्री, सरळ मुख्यमंत्री. घोटाळे आणि भ्रष्टाचार आणि पैसा कसा पेरायचा असते ती देवेंद्रजींना विचारा. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुख्यमंत्री असलेला माणूस जिथे शांत आहे तिथं 2 वेळा पडलेला माणूस एवढ्या पैशावर उड्या मारतो कशा काय. जो माणूस निवडूनच आला नव्हता तो माणूस 2 वेळा पडला. बाबा तिसऱ्यांदा बी हाऊस त्याची फेडाच एकदा. लय नाद असेल एखाद्याला तर नाद पुरा केला पाहिजे. हा मला माहिती आहे बाबा, मी तुमची क्षमा मागते, एवढी भाषा कदाचित आपण परंतु माझा नाईलाज आहे बाबा. तुकोबाराय म्हणतात ठकासी व्हावे महाठक. समोरची माणसं जर इतकी उन्मत्त आणि माजोरडेपणा करणारी असतील तर मी यांच्याशी शांततेत बोलूच शकत नाही. बाबा खूप शांततेत बोलू शकतात, बाबा खूप संयमी आहेत, मी एवढा संयम दाखवू शकत नाही. यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगावं लागेल. मला खरंच प्रश्न पडला आईला, 2 वेळा माणूस पडला आणि पैसा येतोय कुठून, कोण पैसे देतंय. एकीकडे मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला वाटतंय की एवढ्या पैशाचं करायचं काय, एवढा पैसा आणायचा कुठून, आणि तिथे पराभूत माणसाकडे पैसे. पराभूत माणूस हे सगळे नाटकं करतो. मग तुमचा ऊस उचलणार नाही, तुमचं याव करेन, तुमचं त्याव करेन. ज्या बाबांनी इथे 1800 कोटीचा निधी वापरला, 1800 कोटी, 1800 कोटी निधी इथे आणला. आमच्या गावाकडची पोरं इथे कराडमध्ये शिकायला आहेत कित्येक जण. ते म्हणतात की अहो इकडचं वातावरण फार चांगलं आहे. माझी मैत्रीण इथे कराडच्या बाजूला इस्लामपूरमध्ये आहे, अर्चना थोरात, लॉ मध्ये PhD झालेली. ती कराडमध्ये नोकरीसाठी येते. ती म्हणते की नाही कराडमध्ये नोकरी करायची आहे कारण इथे डोक्याला ताण नाही, ते सुरक्षित वाटतं आम्हाला. ही सुरक्षितता इथल्या माय बहिणींना मिळाली ती बाबांमुळे मिळाली. माया हो, का निर्णय घ्यायचा आहे त्याचं कारण आहे. का 3 नंबरचं बटन दाबायचं, का हात मजबूत करायचा, का हाताला साथ द्यायची. अहो 3 वेळा पडला, 4थ्यांदा पाडू, पडलाच की. ते कोणतं पडा जाऊ दे आता, त्यावर नाही बोलायचं जास्त. माया हो, का निर्णय घ्यायचा आहे, का हाताला साथ द्यायची, का हात मजबूत करायचा. गेल्या इतक्या वर्षामध्ये म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या पासून ते आत्तापर्यंत इतक्या वेळा काँग्रेसची सत्ता आली, पण काँग्रेसने कधीही कुणाचे फोन टॅप केले नाही, कुणावर स्पाईंग केलं नाही, कुणावर पाळत ठेवली नाही. परंतु इतक्या गलिच्छ पद्धतीने या लोकांनी स्पाईंग केलं. अहो दस्तूर खुद्द फडणवीस साहेब सांगतात की माझ्या बायकोवर स्पाईंग झालं. घ्या आता, गृहमंत्र्यांचीच बायको जिथं सुरक्षित नाही तिथं तुमचं माझं काय खरं आहे. तुम्ही विचार करा माया हो, तुम्ही शाळेत गेला असाल, तुमच्यापैकी लय जण शिकलेले असतील, मी पण शाळेत गेले. माझी शाळा साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होती. काय स्कूल बस नव्हती, रिक्षा नव्हती, काय नव्हती. आम्ही आपलं पायी शाळेत जायचो, पायी शाळेतनं यायचो. गल्लीत 4-5 पोरं होती. आई पोरांना सांगायची गल्लीतल्या, अय पोर हो, येताना माझ्या लेकराला सांभाळून घेऊन या रे. का सांगायची, हायवे ओलांडून यावं लागायचं. लेकराला काही अपघाताची भीती वाटू नये ती सांगायची, अय पोर हो, माझ्या लेकराला सांभाळून घेऊन या बरं. विश्वास होता, सुरक्षितता होती. आता काय परिस्थिती झाली माय, या 4-5 वर्षातली परिस्थिती अशी आहे, स्कूल बस आणि रिक्षा शिवाय लेकरू जाऊ शकत नाही शाळेत. आपण आपल्या लेकराला स्कूल बस लावली, रिक्षा लावली, आपण लेकराचं बोट धरून बाहेर येतो, स्कूल बस आली, स्कूल बस येईपर्यंत थांबतो, लेकरू बसमध्ये बसेपर्यंत थांबतो.
जोपर्यंत आपल्या नजरेसमोरून बस हालत नाही आपण जागा सोडत नाही. लेकरू बसमध्ये जातं, लेकरू परत येईपर्यंत आपल्या जीवात जीव नसतो. लेकरू सुरक्षित आलं पाहिजे. ही असुरक्षितता कुणी निर्माण केली? हे वातावरण आलं कुठून? पुण्यातल्या हिंजवडीमध्ये 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला 6व्या मजल्यावर फरफटत आणलं आणि 6व्या मजल्यावर तिच्यावर 28 वर्षाच्या माणसाने बलात्कार केला. कुणालाच लक्षात आलं नाही. खाली सीसीटीव्ही मध्ये जेव्हा सिक्युरिटी गार्डने बघितलं तेव्हा सिक्युरिटी गार्डच्या लक्षात आलं की 6व्या मजल्यावर गैरप्रकार होतोय. वर जाईपर्यंत आजी बेशुद्ध पडलेली होती. 70 वर्षाची आजी, काय बोलायचं याला, 70 वर्षाची आजी. त्या बदलापूरमध्ये 3.5 वर्षाचं बाळ. बलात्कार शब्द वापरावा असा वाटत नाही, इतकं लहान लेकरू होते. ते 3.5 वर्षाच्या बाळाला ज्या पद्धतीने त्याच्यासोबत घटना घडली त्याची FIR होत नाही. तुम्ही बघितलं असेल टीव्ही चॅनलवरून 7 तास मी उन्हात बसले होते. 7 तास मी 7 तास उन्हात बसले एक FIR व्हावी म्हणून, आणि गुन्हा दाखल झाल्यावर त्याची जामीन फक्त 2.5 तासात झाली. काय राज्य, काय अवस्था आहे, काय. आम्ही आता बदलापूर नंतर तब्बल 17 घटना घडल्या. या 17 घटनांच्या मध्ये आता आमच्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात सोनपेठ मध्ये एक घटना घडली. त्या सोनपेठ मध्ये 3 वर्षाचं बाळ. त्या बाळाला मी कसं बोलावं मला समजत नव्हतं, की कसं विचारायचं की बाळा तुझ्यासोबत काय झालंय. आणि ते बाळ सांगतं, माऊ तो जे सर होते ना माऊ, त्यांनी ती मागची कर्दळीची पानं तोडून आणली माऊन, त्यांनी इकडे अंतरली माऊ, मला शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात. काय बोलायचं. आणि तरीही देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाही. माया हो, कराडची जागा ही फक्त एका आमदाराला निवडून आणण्याची जागा म्हणून मी बघत नाही. कराडची जागा ही महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी जागा म्हणून मी बघते. या महाराष्ट्राला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या लेकी बाळींनी मोकळा श्वास घेण्यासाठी हा महाराष्ट्र एका अत्यंत आश्वासक, संयमी, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीचं नेतृत्व असणाऱ्या हातात जाणं गरजेचं आहे. म्हणून ही निवडणूक आम्हाला महत्वाची वाटते, म्हणून कराडची जागा महत्वाची वाटते. महागाईचे दर असे गगनाला भिडून गेले. काय म्हणजे गॅसची किंमत असेल, डाळीची किंमत असेल, तेलाची किंमत असेल, इतकी महागाई वाढून गेली की जगायचं कसं असा प्रश्न आहे. लेकरांचं शिक्षण कसं करायचं. महाविकास आघाडीने जाहीरनामा काढला आणि जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही फक्त मुलींचं शिक्षण नाही, मुलींइतकं मुलांचं शिक्षण सुद्धा आम्ही सत्तेत आल्यावर मोफत करू. आम्ही ताकदीने सांगतो. आम्ही ताकदीने सांगितलं की आम्ही तुमच्यासारखी जाहिरातबाजी करणार नाही. आम्ही आमच्या बहिणींची टिंगलबाजी करायची आणि दिखावा करायची आम्हाला गरज नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सगळ्याच बहिणींचा सन्मान करत सगळ्याच गृहलक्ष्मींच्या साठी महालक्ष्मी योजना दरमहा 3000 रुपये आम्ही सांगू. आम्ही ताकदीने सांगतोय की महाविकास आघाडीतलं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी कोरोना काळात जे अत्यंत संयमीपणाने परिस्थिती हाताळली, कोरोना काळात त्यांनी जे काम केलं त्या कामाची दखल फक्त महाराष्ट्र आणि भारत सरकारने नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगभरात सगळ्यात चांगलं काम जर कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्रात काम झालं, ते उद्धव ठाकरेंनी काम केलं. माया हो, एकीकडे कोरोनाची महामारी आपण अनुभवली आणि त्याच वेळेला आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे ते आपण जवळून बघितलं. रेमडेसिवीरचं काय होत होतं, ऑक्सिजनचा बेड मिळत होता की नव्हता, फार जवळून आपण बघितलं. एकीकडे गुजरातमध्ये रस्त्यावर प्रेत जाळली जात होती, दुसरीकडे UP मध्ये प्रेत नदीवर तरंगत होती. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे ज्या राज्यामध्ये प्रत्येक जाती आणि धर्माच्या नुसार त्या प्रेतांचे त्यांच्या इतमामात संस्कार होत होते. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की जिथे कमीत कमी जीवितहानी झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की कोरोना नसताना, आता तानाजी सावंत आरोग्य मंत्री होते तेव्हा, कोरोना नसतानाच्या काळामध्ये एवढे बल्क मृत्यू झाले, इतके बल्क मृत्यू हे कोरोना काळातही झाले नव्हते. कारण तानाजी सावंतांना आरोग्य कशाशी खातात तेच कळत नाही. ज्या माणसाला हत्तीपाय नावाचा रोग डास चावल्यामुळे होतो की दूषित पाण्यामुळे होतो हे कळत नाही. धरण कसं फुटलं तर खेकड्यांनी फोडलं म्हणून सांगतोय पठ्ठ्या,
काय अपेक्षा करायची? इकडं बाजूला पाटण आहे. मग अशी बाबा सांगत होते हर्षदची स्थिती फार चांगली आहे. त्या पाटणचं मंत्री एक्साईज मिनिस्टर. एक्साईज म्हणजे काय असतो माय? एक्साईज म्हणजे दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याच्यावर नियंत्रण ठेवणारा मंत्री. पण तोच मंत्री तिकडं असेंब्लीत बसून समोरच्याला चुना मागतोय, समोरच्याला. अरे काय धंदा! माणसं बघा कशी आहेत. कृषी मंत्री कोण आहे? ज्याला दुबार पेरणी कळत नाही, ज्याला धूळ पेरणी कळत नाही, ज्याला खतांचं प्रपोशन कळत नाही, ज्याला 15-15ची खताची बॅग काय असते त्याची किंमत काय कळत नाही, ज्याला रुमणं कळत नाही, कुळप कळत नाही, कुळव कळत नाही, दांडा कळत नाही, आऊत कळत नाही, जोत कळत नाही, असा कृषी मंत्री. येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा. सगळ्या महाराष्ट्राचं सगळं अस्थिर करून टाकलं. म्हणून आपल्याला 20 तारखेला निर्णय घेण्याची गरज आहे. या सगळ्या सिच्युएशन मध्ये महाविकास आघाडीने ठरवलं, आम्ही आमचा वचननामा देताना सांगितलं की कोरोनासारखी पुन्हा परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्रातला कुणाचंही जीवितहानी होता कामा नये, म्हणून 50,000पर्यंतचा आरोग्य विमा हा राज्य सरकारकडून केला जाईल. या संबंधाने वचननाम्यामध्ये आम्ही लिहिलं. महाराष्ट्र सरकारने सांगितलं. एकीकडे देवेंद्रजी तत्वता नुसता अभ्यासच करत होते. किती अभ्यास करतेत काय माहित. एवढा अभ्यास करून काय करायचंय? नुसता मी अभ्यास करतोय, मी अभ्यास करतोय. अहो शेतकऱ्यांची कर्जमाफी, मी अभ्यास करतोय. अहो कशाला एवढा अभ्यास करताय तुम्ही? एकीकडे मला आनंद आणि अभिमान आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सरसकट 7/12 कोरा केला आणि सरसकट कर्जमाफी दिली आम्ही. आणि आत्ताही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात सांगतोय की 3 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी सत्तेत आल्यानंतर केली जाईल. 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू. आणि जे अत्यंत प्रामाणिकपणे कर्ज फेडणारे लोक आहेत अशांच्यासाठी आम्ही 50,000ची पुन्हा सवलतीची रक्कम ठेवू. आम्ही वारंवार इथला शेतकरी भांडतोय की शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे, शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे. पण तो हमी भाव मिळतच नाहीये. केंद्र सरकार त्याबद्दल काहीच निर्णय घेत नाही. केंद्र सरकार निर्णय घेईल तेव्हा घेईल. केंद्रातली सत्ता भाजपची आहे, ते जेव्हा करतील तेव्हा करतील. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकांनी ठरवलं की काय करायचं तर किमान राज्यापुरता तरी MSP कायदा, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत शेतमालाला मिळाली पाहिजे. या संबंधाने महाविकास आघाडी ही आग्रही असेल, प्रयत्नशील असेल. यावर आपण काम करायचं ठरवलं. माया हो, हे सगळं करताना एकीकडे ते जातीपातीचं विष पसरवतात. लोकसभेलाही त्यांना निवडणुकीचा सूर सापडला नव्हता. लोकसभेलाही ते जात आणि धर्मावरच बोलत राहिले आणि लोक त्यांना विकासावर प्रश्न विचारत राहिले. आत्ताही त्यांची अडचण तेच आहे. त्यांना वाटलं की आपण लाडकी बहीण करून काहीतरी उपकार केल्याची भावना दाखवू. पण हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राने ते स्वीकारलं नाही. महाराष्ट्राने त्यांना असं झुरळासारखं बाजूला केलं की चल 1500ने आमचं मत विकणारी आम्ही माणसं नाही हो, तू काय विकत घ्यायला निघालास काय बेटे? आम्हाला विकत नाही आम्ही आशाने. मग त्यांना आता दुसरं नरेटिव्ह काढावं लागतंय, कटेंगे बटेंगेच. हाय कटेंगे बटेंगे काही नसतंय. ह्यांना विकासावर बोलता येत नाही, यांच्याकडे सांगायला मुद्दे नाहीत. आम्ही जसे ठोक 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 आमची कामं सांगतोय अशी ठोक 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 कामं हे सांगू शकत नाहीत. म्हणून यांना कटेंगे बटेंगे करायला लागतंय. पण आपण सगळ्या जणी तशी कराडमध्ये कधी कुणाची जात विचारली नाही. आणि महाराष्ट्राला तर म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचा वसा वारसा लाभलेला आहे. इथल्या 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदलेल्या आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा प्रण केलेला आहे की ते कितीही निवडणुकीला दर 2 दिवसांनी एका वेगवेगळ्या ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करत असले तरी आपण आपल्या महागाईच्या, विकासाच्या, महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर ठाम राहायचंय. हम ना कटेंगे, हम ना बटेंगे, हम ना हटेंगे, हम डटेंगे, हम लड़ेंगे और हम जीतेंगे, जीत कर रहेंगे. की आम्ही जिंकणार आहोत आणि आम्हाला जिंकण्यासाठी तुमच्यासारख्या टॅक्टिक्स करायची गरज नाही. हे आपल्याला एकदा ठामपणे सगळ्यांना सांगावं लागेल. तुमच्या सगळ्यांनी
जर एकजूट दाखवली तर काय एकजूट दाखवायची आहे? कारण मी पुन्हा जरा बरं का म्हणजे तुम्ही सगळ्या बायका बसलाय म्हणून तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करते. माय मावल्या हो, समजा तुमच्या भावाच्या घरी वास्तुशांती आहे, समजा तुमच्या भावाच्या घरी एखादा लग्न कार्यक्रम आहे, समजा भावाच्या घरी काहीतरी मोठा समारंभ आहे, भाऊ घ्यायला आला, भावाच्या घरी गेलात, भावानं 5 म्हणतात 10,000चं लुगडं घेतलं, 10,000ची पैठणी घेतली, पण तुमच्या लेकराला बोटभर कापड घेतलं नाही, तुमच्या नवऱ्याला हिंग लावून बी विचारलं नाही, नेसता का साडी? अय मागच्या हो, नेसता का साडी? हातवर करून सांगा, नेसता का? इकडच्या नेसता का साडी? नाही नेसत. काय सांगता? तुला काय एकटी वाटले का रे? संडीसाठी वाटले काय? शिरावर एवढा मोठा नवरा आहे, 2 लेकरं आहेत की पोटाशी आहे. माझ्या लेकराला बोटभर कापड घेत नाही, मलाच काय घेतोय 10,000चं म्हणता की नाही? मग तीच गत आहे. इथं दाजीला नोकरी नाही, इथं पोराला शिक्षण नाही, इथं आम्हाला लेकराला आमच्या रोजगार नाही, आणि काय आपण एकट्यानेच मिळवायचं? माय आता दाजीला नोकरी मिळाली पाहिजे, जावयाला चांगल्या कंपनीतला रोजगार मिळाला पाहिजे, कंपन्या गुजरातला जाणं थांबलं तर जावयाला चांगल्या कंपनीचं पॅकेज मिळणार आहे. हे सगळे जॉब आपल्याला मिळायला हवेत. त्या सगळ्या जॉब रिक्वायरमेंटच्या साठी, चांगल्या एम्प्लॉयमेंटसाठी, चांगल्या रोजगाराच्या साठी, महागाईचा दर कमी करण्यासाठी, आणि महत्वाचं म्हणजे कराडला सुसंस्कृत कराडचं रुपडं जे सोज्वळ रुपडं आहे ते सोज्वळ रुपडं अबाधित ठेवण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला EVM वरचं किती नंबरचं बटन? किती नंबरचं? पळसाला पानं किती? बेल किती पानाचा? चुलीला दगड किती? ऋतू किती? माणसाच्या जगण्याच्या अवस्था किती? EVMचं बटन किती? 3 नंबरचं बटन दाबायचं आणि खडाखट खडाखट खडाखट. आपण त्यांच्यासारखी भाषा वापरू शकत नाही, पण हे लक्षात ठेवायचं, एक एक बटन दाबताना इथल्या डाळीचा भाव किती वाढला? डाळीचा भाव वाढतोस का? दाब बटन हाताचं. तेलाचा भाव वाढतोस का? दाब बटन हाताचं. बायाली शिव्या देतोस का? दाब बटन हाताचं. हे सांगायचं. ड्रगचा सगळा धुमाकूळ, दाब बटन हाताचं. हे झालं पाहिजे, लक्षात घ्या. आणि घरी गेल्यावर सांगायचे दाजीली, मला माहिती आहे हे सगळं बोलायसाठी असतंय, पण दाजी तुमच्या मर्जी बगर काय बी करत नाही. तुम्ही जे सांगता तीच दाजी करताय, दुसरं काहीच करत नाही. त्यामुळे इकडून गेल्यावर दाजीला बी सांगायचंय की हाताला साथ देणं गरजेचं आहे. हाताला साथ दिली तर नुसत्या कराडचं नाही, राज्याचं नेतृत्व लाभेल. हे पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवायचं आहे. मी जी काही भूमिका मांडली, मी जाणीवपूर्वक समोरच्या उमेदवाराचा नामोल्लेखही करणं टाळते, कारण मी एका शब्दात सांगितलं की ज्या लोकांना मी खिचगिंतीतही धरत नाही, जी माणसं माझ्यासाठी फार महत्वाची वाटत नाहीत आणि जी माणसं देवेंद्र फडणवीसांनी उभी केली आहेत, अशा माणसांच्या बद्दल मी अजिबात फार बोलू इच्छित नाही. आम्हाला इथे कधीही कमळ चिखलात रुजत असतं. त्यांनी जातीपातीचा चिखल केला, आपल्याकडे चिखल होऊ शकत नाही. आपल्याकडे सखल भाग आहे, सुपीक भाग आहे. त्यामुळे आपल्याकडे हाताला साथ देऊया. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तरी सुद्धा माझ्या बोलण्याने कुणाला वाईट वंगाळ वाटलं असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्यांची, अशापैकी एकाची सुद्धा माफी मागणार नाही. आपण असेच आहोत. आधी बोलायचं पुन्हा माफी मागायची ह्याला काही अर्थ नाही. पटेल ते बोलणार आहे, पचेल ते खाणार आहे, शोभेल ते वागणार आहे, या बाण्याने राहायचं. आणि 23 तारखेला तुमच्याकडे गुलाल उधळायला मी येणार आहे ही खात्री देते. पुनश्च एकदा बाबांना खूप खूप शुभेच्छा देते. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा हात वरती. आदरणीय सुषमाताईंसाठी ताईंनी दिलेला शब्द नक्कीच आपण 3ऱ्या क्रमांकाचं बटन दाबून. प्रथम तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत जमल्याबद्दल मी तुमचे आभार मानते.
तुमचा एवढा उत्स्फूर्तता आणि एवढी तुमची उत्सुक म्हणजे तुमचा एवढा जोश बघूनच यातच बाबांचा विजय हे आपण समजून घेऊया. येत्या 20 तारखेला महाराष्ट्र राज्याचे विधानसभेची निवडणूक आहे. तर आपले कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार आपले आदरणीय बाबा यांचं चिन्ह हाताचा पंजा आहे. बाबांनी गेले 13-14 वर्ष आपल्या कराड दक्षिणचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी 1800 ते 20,000 निधी कराडमध्ये आणली आणि त्याची मूलभूत सुविधा आपल्याला मिळालेली पण आहे. आता आपले जे विरोधक आहेत ते आमच्याच गावचे आहेत. त्यांनी अजूनपर्यंत पुलाचं पण काम केलं नव्हतं किंवा कुठलं गावाचं काहीच कल्याण केलं नव्हतं. पण आमच्या रेठरे गावाचं पूल हे बाबांनीच करून दिलेलं आहे. म्हणून त्यांनी फक्त खोटी आश्वासनं देण्याचं काम केलंय. मग तुम्ही एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की बाबांसारख्या संयमी, सुसंस्कृत आणि एकदम तळागाळाच्या माणसांपाशी, जनतेपाशी पोचणाऱ्या नेतृत्वाला आपण विधानसभेत पाठवायचं आणि बाबांच्या हाताच्या पंजा ह्या बटनासमोर बटन दाबून बाबांना बहुमताने निवडून द्या आणि आपल्या कराड दक्षिणचा विकास असाच चालू राहू दे. धन्यवाद. आत्ता ज्या सुषमाताईने अतिशय मोलाचं आणि अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्यासमोर केलेलं आहे. सध्याची वस्तुस्थिती, बाबांचं काम, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या. परंतु 1-2च मिनटात सुषमाताईंनी आपल्या कराडच्या महत्त्व त्यांनी सांगितलं, कराड नगरीबद्दल सांगितलं. सर्वप्रथम सुषमाताईंचं कराड शहरामध्ये मी स्वागत करते. आज आपल्या या ठिकाणी जे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आदरणीय लाडकं नेतृत्व, तुमचे आमचे बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी, भाभी, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्याचबरोबर कराड शहरातील माझ्या नगरपालिकेत काम करणाऱ्या मैत्रिणी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित ग्रामीण भागातून आपण सर्वजण आपापल्या व्यस्त कामातून केवळ बाबांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या प्रचारापोटी आपण इथे आलात. त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार बंधूही आहेत. आपल्याला सोडण्यासाठी आलेली आपली पुरुष मंडळी आहे, कारण त्यांचा नामोल्लेख घ्यायलाच हवा, कारण त्यांच्यामुळं आपण असतो, आपल्यामुळं ते असतात, हे कदापि विसरून चालणार नाही. तर या सर्वांचं मनापासून कराड शहरामध्ये स्वागत करते. आज या ठिकाणी सुषमाताईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी आपल्याला माहीत असतील, काही नसतील, कारण आमच्या ग्रामीण भागातील महिला फारसं बाहेर गेलेल्या नसतात. फारशी राजकारणाची सगळ्यांनाच माहिती असते असं नसते. तरी पण सुषमाताईंनी जे बाबांचं कर्तृत्व सांगितलं, काँग्रेस पक्षाबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्या आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेतच. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा पक्ष. आम्ही तर या कराड शहरामध्ये जेव्हापासून आहोत, राजकारणामध्ये जेव्हापासून आहोत, तेव्हापासून बाबांच्या शिवाय, काँग्रेसशिवाय कधीही कुठेही गेलेलो नाही. त्याचं कारण आत्ता तुम्हाला सुषमाताईंनी सांगितलं. बाबांच्या कार्यकौशल्यातूनही आपल्या लक्षात येईलच. फक्त या निमित्तानं अगोदर मी आपल्या सर्वांना एक सूचना करते की येत्या 20 तारखेला ज्या वेळेला आपल्याला वोटिंग करायचं आहे, मतदान करायचं आहे, त्यावेळेला प्रत्येक महिलेनं आपल्याबरोबर आपलं आधार कार्ड आणायचं आहे, रेशनिंग कार्ड आणायचं आहे, जे आपलं ओळखपत्र असेल. म्हणजे आपल्यापैकी काही जणी कुठे कुठे नोकरी करत असतील, त्यांची आयडेंटिटी असेल,
तीही बरोबर आणायची आहे. मतदानाच्या वेळेला आपण आत गेल्यानंतर ज्या वेळेला आपल्यावर मतदानाची वेळ येते तेव्हा आपल्या बोटावरती काडीशाईचा टिपका लावलेला असतोय. नंतर आपलं नाव असते, तिथे आपला पत्ता असतोय. आपण मत द्यायला पुढं जात असतोय. ज्या वेळेला मगाशी त्यांनी सांगितलं तसं 3 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे बाबांसाठी. ते 3 नंबरचं बटन दाबत असताना आपण ते व्यवस्थितपणे बाबांचं नाव, तिथे हाताचं चिन्ह, हे सगळं बघायचं आहे. ज्यांना चष्मा असेल त्यांनी अवश्य चष्मा घालून जा. आपलं मत वाया जाता कामा नये, हे सर्व आमच्या माता भगिनीने लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी मतदान करताना 3 नंबरचं बटन दाबताना आपण एकदा बटन दाबतो, आपल्याला वाटतं आपलं मत बाबांना मिळालं. काही वेळेला तसं होऊ शकत नाही. फसवीसुद्धा ती आपली तिथली मशिनरी असू शकते, असं बऱ्याचदा झालेलं आहे. त्यामुळे ते बटन आपल्याला 3 वेळा दाबायचं आहे. जेव्हा तिथं लाल जे लाईट येईल तेव्हाच आपलं मत बाबांना पडलेलं असेल आणि त्याच्यासमोर हाताचं चिन्हही असलं पाहिजे. हे कृपया सर्व माता भगिनींनी, महिला भगिनींनी लक्षात ठेवा. 20 तारखेला मतदान आहे. आज या ठिकाणी बाबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टी सुषमाताईंनी आपल्याला सांगितल्या. मी फक्त आमच्या कराड शहराच्या विकासासाठी बोलेन. कराड शहराच्या विकासामध्ये बाबांनी अतिशय म्हणजे समाजसेवेचं व्रत, कुठंही स्वार्थ न पाहता केवळ आपल्याला या कराड करूनही आपल्या दक्षिणेतल्या सर्व लोकांनी जे गेल्या 2 वेळेला त्यांच्यासाठी मतदान केलं, त्यांच्याबरोबर प्रेम केलं. कुणी किती दहशत आणू दे, दबाव आणू देत, पण तुम्ही लोकांनी सगळ्यांनी बाबांच्यावर जे प्रेम केलं आणि त्याच्यासाठी म्हणून आज इथं मला या निमित्तानं कराड शहराचं नेतृत्व मी करत असल्यामुळे तुमच्या ग्रामीण भागातून तर बऱ्याचशा सुविधा बाबांनी दिलेल्या आहेत. हे आम्ही वाचतो, तुम्हालाही त्या माहिती आहे. काही ठिकाणी तुम्ही सरपंच, उपसरपंच, महिला नारळ फोडण्यासाठी गेलेला असाल जेव्हा बाबांनी निधी दिला. मगाशी त्यांनी सांगितलं की 1800 कोटीचा निधी बाबांनी हा आपल्यासाठी, समोर विरोधक असताना त्यांची जी समाजसेवेचा ध्यास आहे, हा ध्यास बघून त्यांनी आपल्या या मतदारसंघासाठी आणि आपल्या गावासाठी, शहरासाठी खूप काही, आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबांनी त्यांची प्रतिमा अतिशय निष्कलंक अशी आहे आणि उत्तम प्रशासक या हेतूनं त्यांनी सगळीकडे कामं केलेली आहेत. विरोध आला तरीसुद्धा प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड असल्यामुळे बाबांनी अतिशय नेटानं काम केलेलं आहे. कराड शहरामध्ये पोलीस वसाहत एक नवीन बांधून दिली पोलिसांना राहण्यासाठी, जी पूर्वी होती पण अगदी जुनी झाली होती, त्याच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं. अशा पद्धतीची बाबांनी पोलीस वसाहत एकाच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं वसवून दिली. त्याचबरोबर कराडचं बस स्थानक जर आपण पाहाल तेही अतिशय भव्य आणि अद्ययावत असं बस स्थानक त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर प्रशासकीय इमारत की जिथं एकाच ठिकाणी सर्व सुविधा, हा फॉर्म घेऊन जा, इकडं पळ तिकडं पळ, असं न करता एकाच ठिकाणी सर्व सुविधाने युक्त अशी कराड शहरामध्ये प्रशासकीय इमारत ही सुद्धा बाबांच्या फंडातून तयार झाली. आणि त्यांचं ते एक मत होतं की कराडमधल्या लोकांनी सातारला जा, इकडे जा, तिकडे जा न करता कराडमध्ये हे सर्व एकाच ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती सुसज्ज प्रशासक इमारत उभी केली. त्याचबरोबर कराड शहरातील कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम असलेल्या ज्या 2 नद्या की ज्याचं महत्त्व पूर्ण महाराष्ट्राला आहे, मगाशी सुषमाताईंनी सांगितलं, अशा ठिकाणी या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर एक त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल, म्हणजे की पाणी, नदीचं पाणी वरपर्यंत न येता तिथं काय यशवंतरावजी चव्हाण साहेबांची समाधी आहे, त्या समाधीला कधी अडथळा होऊ नये, ती पुरात कधी वाहून जाऊ नये म्हणून पूरसंरक्षण भिंतसुद्धा त्यांनी त्यांच्या निधीतून बांधलेली आहे. सतत कराडचा दृष्टिकोन, मतदारसंघाचा दृष्टिकोन
आपण पाहत असाल तर कराडमधून जे ओगलेवाडीकडे रस्ता जातो, जे आपलं रेल्वे स्थानक वगैरे आहे, रेल्वेने आपल्याला जावं लागतं, त्या ओगलेवाडीच्या बाजूला सुद्धा 4 पदरी रस्ता जो अतिशय आवश्यक होता आणि आजपर्यंत कधी केला गेला नव्हता, अशा प्रकारचा 4 पदरी रस्ता हा ओगलेवाडीच्या बाजूला त्यांच्याच फंडातून झालेला आहे. त्याचबरोबर विजयनगरला जर आपण पाहाल तर आसपास कुठेही आपल्या इथे कृषी महाविद्यालय नव्हतं. विजयनगरला एक उत्तम असं कृषी महाविद्यालय, ज्या विद्यार्थ्यांना शिकत असताना शेतीबद्दल आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी कुठं जायचं, त्यासाठी कृषी महाविद्यालय त्यांनी बांधलं विजयनगरच्या परिसरामध्ये. बऱ्याच जणींना आपल्यामध्ये माहिती असेल. त्याचबरोबर कराड शहरामध्ये प्रेमिलाताई पॉलिटेक्निक कॉलेज, बाबांच्या मातोश्री प्रेमिलाताई आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, सर्वांचा परिचय त्यांना आहे. त्यांच्या नावचं पॉलिटेक्निक कॉलेज, की त्या पॉलिटेक्निक कॉलेजमधून अनेक महिला, अनेक मुली, अनेक विद्यार्थिनी ह्या तिथून शिकून पुढं उच्च पदवीधर झाल्या. हेही त्यांचं अतिशय चांगलं मोलाचं काम आहे. याचा अर्थ सांगण्याचा उद्देशच असा आहे की बाबांनी त्यांच्या आईबाबांची परंपरा जपत या काँग्रेस पक्षाची पाठराखण करीत त्यांनी अतिशय आपल्या कराड शहराला, कराड दक्षिणेला अतिशय चांगलं मौलिक काम केलेलं आहे. हे सर्वांनी मघापासून तास दीड तासात ऐकले आणि सगळ्यांच्या लक्षात आले. समोरचा कितीही काहीही सांगू देत, आपलं मत हे हातालाच पडलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून बाबांना जास्तीत जास्त बहुमताने त्यांच्या हाताच्या चिन्हावर येत्या 20 तारखेला आपण मतदान करून 23 तारखेला गुलाल घेण्याची आपण वाट पाहूया. आणि अशा पद्धतीनं बाबांचं नेहमीच लक्ष आपल्या दक्षिणेमध्ये, कराडमध्ये राहील ही अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं. लहान थोंडीत मोठा घात, कारण आमच्यावर केलेलं उपकार बाबा आम्ही कधीही विसरणार नाही. तेव्हा पुन्हा एकदा या निमित्तानं बाबा आता बोलतील, आपण सर्वजण ऐकाल. पुन्हा एकदा आमच्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी आलात, बराच वेळ काढलात. खरं तर महिलांना एवढा वेळ द्यायला वेळ नसतो, तरी पण बाबांच्या प्रेमाखातर आपण आलात, काँग्रेसच्या प्रेमाखातर आलात, हाताच्या चिन्हाच्या प्रेमाखातर आलात. याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाग्य विधाते सन्माननीय पृथ्वीराज बाबा बोलतायत. हात वरती आणि जोरदार टाळी पृथ्वीराज बाबांसाठी. संगमाची काँग्रेसच्या हाताला आमची साथ तरुणांची, महाराष्ट्राची उज्ज्वल गाथा. आत्ताच आपल्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जो सुषमाताई अंधारे यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन करून त्या गेलेल्या आहेत. खास मुंबईहून त्या आपल्याला भेटायला हेलिकॉप्टरनी आल्या आणि त्यांची पुढची सभा 5 वाजता आहे. ती सभा गाठण्याकरता त्यांना लवकर जावं लागलं. मी सुषमाताईंचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. खासदार विनयकुमारजी सोरके, कर्नाटकचे खासदार, इथं काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून आलेले आहेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या शारदाताई जाधव, सौ अर्पणाताई मोहिते, सौ अल्पना यादव, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, सौ अर्चना पाटील, सौ अनिता जाधव, विद्याताई थोरवडे, वैशाली जाधव, गीतांजली थोरात, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडके, सतोशीला चव्हाण, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं या महिला मेळाव्याकरता उपस्थित असलेल्या
कराड मतदारसंघातल्या भगिनी आणि काही मित्रही बंधूही इथं आहेत. सर्वांना माझा नमस्कार. मी थोड्याच वेळामध्ये माझे काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. सुषमाताईंनी खूप चांगल्या प्रकारे राजकीय परिस्थितीचं वर्णन केलं. येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे. आपल्याला मतदान करायचे. या निवडणुकीत आपण फक्त एक आमदार निवडणार नाही, तर पुढची 5 वर्ष महाराष्ट्राचं राज्य कोण करणार आहे, कुठला विचार, कुठली विचारधारा, मग त्याकडून महाराष्ट्राचं भलं होणार आहे का महाराष्ट्र असाच रेंगाळत पडणार आहे, याचा निर्णय घ्यायचा आहे. नुसता एक आमदार निवडायचा नाही. गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं राज्य, 1-2 वर्ष सोडली तर देवेंद्र फडणवीस, नंतर आता एकनाथ शिंदे, हे भारतीय जनता पक्षाच्या युतीचं राज्य चाललेलं आहे. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झालेली आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रथम क्रमांकाचं राज्य होतं. असं म्हटलं जायचं की भारताच्या आघाडीचं इंजिन महाराष्ट्र आहे. पण आज 10 वर्षानंतर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा 11वा नंबर आहे. तामिळनाडू आपल्या पुढे आहे, कर्नाटक आपल्या पुढे आहे, तेलंगणा आपल्या पुढे आहे, आंध्र प्रदेश आपल्या पुढे आहे. इतकंच काय तर गुजरात आपल्या पुढे आहे, हरियाणा आपल्या पुढे आहे, दिल्ली, गोवा तर आहेच आहे. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? गेली 10 वर्ष महाराष्ट्रात मोठे उद्योगधंदे आले नाहीत. जर एखादा उद्योगपती महाराष्ट्राला तयार झाला तर लगेच मोदी शाह त्याला फोन करून महाराष्ट्रात नाही तर गुजरातला ये, पण आमचे सगळे चांगले उद्योग पळवले. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट पळवला, वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट पळवला, फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीचा जेट इंजिन करण्याचा कारखाना देखील नागपूरला येणार होता, पण तो गेला तेलंगणामध्ये. ॲपल कंपनीचे फोन करण्याचा कारखाना येणार होता. खूप मोठी घोषणाबाजी झाली, पण ॲपल कंपनीचे फोन तयार करण्याचे कारखाने बेंगलोरला आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहेत, महाराष्ट्रात कोणी येत नाही. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला भ्रष्टाचार. सरकार पाडण्याकरता एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन खरेदी केलं. 40 आमदार खरेदी केले. 40 आमदार उद्धव ठाकरेजींच्या पक्षातले, शिवसेनेतले, 40 आमदार शरद पवारजींच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे. किती पैसे खर्च केले गुणाकार करा. आणि हे खर्च केलेले पैसे वसूल करण्याकरता वसुली चाललेली आहे. सरकारी नोकऱ्यांच्या बदल्यामध्ये अर्थकारण चाललेलं आहे. पैसे देऊन बदला होत आहेत. मोठी मोठी रस्त्याची आणि इमारतीची कॉन्ट्रॅक्टमध्ये 30% कमिशनखोरी आहे. आणि त्यामुळेच सामान्य माणूस या सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून जे पैसे देऊन बदल्या करून घेत आहेत त्यांच्याकडून त्याची पिळवणूक होते. इंजिनियर झालेली मुलं, MBA झालेली मुलं, डिप्लोमा झालेली मुलं रोजगार नाही म्हणून गल्ली गल्लीला फिरतायत, भटकतायत. आई वडील चिंतेत आहेत. शिक्षणाला इतका खर्च केला, जमिनी घाण ठेवल्या, दागिने विकले, आता पोराला चांगली नोकरी लागेल तर नोकरी लागत नाही. अक्षरशः पुण्याला इंजिनियर मुलांना पिझ्झा घरी नेऊन पोचवायचं काम करावं लागते. शेतकऱ्याचं बोलायचं झालं तर आज सोयाबीन, बऱ्याचशा तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात. सोयाबीनचा हमी भाव 4,900 प्रति क्विंटल आहे.
पण बाजारात गेला तर 3500, 3600, 3800, 4000 सुद्धा मिळत नाहीत. लागवड खर्च सुद्धा निघत नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी? विदर्भात तर इतकी वाईट परिस्थिती आहे. कापसाला दर नाही आहे. नाशिकमध्ये कांद्याला चांगला भावाला मोदींनी निर्यात बंदी करून टाकली. आणि या सगळ्या मोदींच्या चुकीच्या कृषीविषयक धोरणामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. कुठल्या इतर राज्यापेक्षा जास्त आत्महत्या माझ्या महाराष्ट्रात होत आहेत. त्याला मोदी जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. महागाई तुम्ही सहन केलेली आहे. गॅस सिलेंडर 400वरून 1100 गेले. यांना लाडकी बहीण आठवली नाही. 18% GST आहे. त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. डिझेल पेट्रोल 100च्या पार गेले तेव्हा त्यांना लाडक्या बहिणीची दया आली नाही. 10 वर्ष तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला या महागाईच्या खाईत लोटलं. आणि या महागाईला तोंड देण्याकरता, कर कमी करण्याकरता आम्ही आक्रोश केला तर तुम्ही करू शकत नाही. कारण सरकार चालवायला पैसा नाही, पेन्शन द्यायला पैसा नाही. आपल्या देशाचं 11 लाख सैन्य होतं. 11 लाख सैनिक आपल्या सीमेचं रक्षण करत होते चीन, पाकिस्तानपासून. पण ते 37-38 वर्ष वयामध्ये रिटायर झाले की त्यांना आयुष्यभर पेन्शन द्यावे लागते. नरेंद्र मोदी म्हटले पेन्शन द्यायला पैसे नाहीत. किती दिवस माणूस जगल माहीत नाही. मोदींनी सगळं सैन्य रद्द केलं आणि त्याच्या जागी 4 वर्षाचे कंत्राटी मुलांना अग्निवीर म्हणून घेतलं. 4 वर्षाच्या मुलाला 4-6 महिने ट्रेनिंग द्यायचं, 2-3 वर्ष त्याला राबवून घ्यायचं आणि 4 वर्ष झाले त्या 18 वर्षाच्या मुलाला घेऊन 22 वर्षाच्या मुलाला कुठली पेन्शन नाही, कुठली वैद्यकीय सुविधा नाही, त्याला डिग्री नाही, कारण शिक्षण झालं नाही. त्या मुलाला फक्त बंदुकी चालवायचं ट्रेनिंग आहे. नोकरी नसेल तर तो मुलगा जाऊन काय करेल? हे नरेंद्र मोदीची अग्निवीरची कर्तबगारी. आणि ज्यामुळं लोकसभेमध्ये त्यांचा उत्तरेमध्ये पराभव झाला. आज अग्निवीर सैन्यात नोकरी मिळाली तर मुलांचे लग्न होत होती. अग्निवीरच्या 4 वर्षाच्या टेम्पररी करारामध्ये कोणाला मुली देखील कोण देत नाही. अर्थव्यवस्था बिकट झालेली आहे. महाराष्ट्रात खचराच चाललेला आहे. थांबवायचं असेल तर या सरकारला घालवावं लागेल. या भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. भ्रष्टाचार कुणालाही सोडत नाही. शिवछत्रपतींना सोडलं नाही तर तुम्हा आम्हाचे काय गत होणार आहे? आणि म्हणून जेव्हा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला त्याने एकदम लाडकी बहीण आठवली, 1500 रुपये घोषणा केली. मी या लाडकी बहिणीच्या 1500 रुपयेचा विरोध केला नाही, त्याचं स्वागत केलं. त्याचं कारण काय की ही आमची कल्पना आहे. कर्नाटकच्या नुकत्या निवडणुका झाल्या. सोरकेजी आपल्याला सांगत होते कर्नाटकच्या महिला कल्याण खात्याच्या मंत्री येणार आहेत. तिथं आम्ही 2000 रुपये महिना देतोय. तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2000 रुपये प्रति महिना द्यायचं आश्वासन दिलं. निवडणूक मी जिंकलो, आम्ही अंमलबजावणी केली. महाराष्ट्रात त्यांनी 1500 रुपये नसते दिले तरी आम्ही 2000 रुपयाची नक्कीच घोषणा केली असते. आणि म्हणून म्हटलं की कंजूसी का केली? किमान 2000 द्यायचे, आम्ही 2000 देतोय. पण आता आम्ही 2000 देतोय या भीतीने त्यांनी एकदम अचानक 2100 रुपये जाहीर केले. पण आम्ही दिल्लीला याचा विचार केला. मी जाहीरनामा समितीचा अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची, खडगेजीची मी चर्चा केली की आज गेली 10 वर्ष माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी महागाईच्या त्रासाला जाचाला कंटाळून मार्ग त्यांना काहीतरी मदत दिली पाहिजे. किती द्यायचे, काय द्यायचे चर्चा झाली. आम्ही निर्णय घेतला की 1500 नाही, 2000 नाही, 2100 नाही तर 3000 रुपये द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला. आमचं सरकार आल्याबरोबर महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत आम्ही आमच्या भगिनींना 3000 रुपये महिना देणार आहे. त्यांना मोफत ST प्रवास, हाफ तिकीट नाही,
मोफत एस टी प्रवास संबंध महाराष्ट्रात कुठे जावा एस टी बसनं, देवदर्शन करा, पै पाहुण्यांना भेटून या, सहली काढा. त्यामुळं आमच्या ग्रामीण भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. जग बघितलं तर कल्याणे देशाटनं पंडित मैत्री जे आपलं सुभाषित आहे की देश बघितला तर एक विशाल दृष्टिकोन निर्माण होतो. मोफत एस टी प्रवास, आरोग्य अत्यंत महत्वाचा विषय आहे. मी मागं मुख्यमंत्री असताना सरकारी ॲम्ब्युलन्स योजना सुरू केली होती. 108 नंबर फिरवला. महाराष्ट्रात कुठेही 10 मिनिटात सरकारी ॲम्ब्युलन्स येते. 2012 साली आम्ही ही योजना सुरू केली होती, इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिस. आतापर्यंत 90 लाख फेऱ्या झाल्यात. 27,000 महिला त्या ॲम्ब्युलन्समध्ये बाळंत झाल्यात. कारण ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर असतो, नर्स असते. आणि त्या ॲम्ब्युलन्स होत्या म्हणून कोविडमध्ये आपण रोग्यांना सरकारी ॲम्ब्युलन्सनी, खाजगी ॲम्ब्युलन्स हात लावायला तयार नव्हत्या कोविडच्या रोग्यांना. ॲम्ब्युलन्स उपयोगी पडल्या. मी मुख्यमंत्री असताना 2012 साली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, 1.5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा, 1.5 लाखापर्यंतचं ऑपरेशन मोफत करायचा निर्णय घेतला. 900 प्रकारचे ऑपरेशन मोफत. पण आता आम्ही निर्णय घेतलाय की 12 वर्ष झाली, 12 वर्षानंतर 1.5 लाख नाही, 5 लाख नाही, 25 लाख आम्ही फुकट आरोग्य विमा करणार आहे. किडनी ट्रान्सप्लांट असेल, हृदय शस्त्रक्रिया असेल, यकृतीची शस्त्रक्रिया असेल, आणखी काय असेल, परवडत नाही. मगाशी आत्ता आपल्याला एका मुलीच्या वडिलांनी कहाणी सांगितली. तर तिला योग्य वेळी हृदय शस्त्रक्रियेकरता मदत मिळाली नसती तर कदाचित आज ती आपल्यासोबत इथं राहिली नसती. परवडलं असतं का ग्रामीण माणसाला 9 लाख 10 लाख रुपये देणं? म्हणून आम्ही 25 लाखापर्यंतचा विमा मोफत, सरकारी खर्चानं मोफत विमा करणार आहे. 25 लाख विमा. शेतकरी होरपळलाय मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे. शेतकऱ्याला मदत पाहिजे, त्याला घेतलेली कर्ज फेडता येणं शक्य नाही आहे. आज कर्ज फेडले नाही तर घरादारातली भांडीकुंडी बाहेर निघतील. त्या शेतकऱ्याला मदतीचा हात देणं आवश्यक आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचा निर्णय घेतला आहे. आणि जे रेग्युलर पैसे भरतात त्यांना 50,000चं प्रोत्साहन. एवढंच नाही तर युवकांच्या करता बेरोजगार युवकांची फौज नरेंद्र मोदी यांनी, देवेंद्र फडणवीसने तयार केलेली आहे. त्यांना दिलासा देण्याकरता ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा होल्डर त्यांना वर्षभर 400 रुपये भत्ता, नोकरी नवीन मिळेल तोपर्यंत, किंवा एखादा ट्रेनिंग कोर्स घ्यायचा असेल तर, मुंबई पुण्याला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर आता आईवडिलांच्यावर पुन्हा पैसे मागायची गरज नाही. मी तुम्हाला 15-16 वर्ष शिकवलेलं आहे, इंजिनिअरिंगची फी दिलेली आहे, तर पुन्हा मला इंटरव्ह्यूला जायला पुण्याला जायचे पैसे द्या किंवा मला परीक्षेचा अर्ज भरायचे पैसे द्या हे म्हणणं योग्य नाही आहे. पण आम्ही 4,000 रुपये वर्षभर त्या नवीन युवकाला देणार आहे. आणि खरी विकासाची परिस्थिती शोधण्याकरता महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार ताबडतोब जातीवार जनगणना करणार आहे. प्रत्येक जातीची, प्रत्येक समाजाची सरकारी नोकऱ्यामध्ये, विकासामध्ये काय परिस्थिती आहे, कारण आजार काय आहे हे कळल्याशिवाय औषध कसं देणार. म्हणून हा समाजामध्ये दारिद्र्याचा जो आजार आहे, जो शाप आहे, तो पहिल्यांदा आम्ही जनगणना करून माहिती घेणार की कुठल्या समाजाची काय परिस्थिती आहे, आणि त्यानंतर उपाययोजना करणार. मला आठवतंय की मी मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्याकरता 33% आरक्षण होतं. सोनिया गांधींना विचारून मी ते आरक्षण 50% केलं. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका 50% आरक्षण महिलांच्या करता आहे. पण या फडणवीस सरकारनं निवडणुकाच घेतलेल्या नाहीत तर आरक्षणाचा काय उपयोग. 4 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत.
सरकारी अधिकारी प्रशासन करतायत. आमचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय आम्ही घेणार आहे की ताबडतोब 3 महिन्याच्या आत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका जाहीर करणार आहे. त्यापैकी तुमच्या महिलांना 50% जागा आहे. म्हणून आज महिलांनी समाजकारणामध्ये भाग घेणं आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये बूथ कमिटी सदस्य होऊन घरोघरी जा. अचानक महिला आरक्षण पडलं तर मग आमची धावपळ होते. मग विचार नव्हते का तुमच्या घरातलं कोण आहे का, तुमच्या मंडळींना वहिनींना देता का तिकीट, सून आहे का, कोण आजी आहे का, आणि अशी धावपळ होते. तर आत्तापासून जर तुम्ही राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि आरक्षण आलं आणि सगळ्यांनी ठरवलं की नाही या निवडणुकीला तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आज मगाशी शारदा वहिनींनी तुम्हाला या ठिकाणी संबोधन केलं. त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये कराड शहरामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. महिलांना संधी मिळाली त्या करू शकतात हे त्यांनी दाखवलेलं आहे. विद्याबाई थोरोडे जिल्हा परिषदेला पहिल्यांदा पडल्या, 7 मतांनी पडल्या. पण आम्ही ठरवलं की नाही विद्याताईंना पुन्हा संधी द्यायची. पुन्हा ओपन मतदारसंघामध्ये विद्याताईंना संधी दिली, त्या निवडून आल्या. गीतांजली ते थोरात आहेत, त्याही आज चांगलं समाजकार्य करतात. या सगळ्या भगिनी संधीची वाट बघताय. तुम्ही संधी दिली तर त्या पुरुषांसारखं खांद्याला खांदा लावून काम करतील. इंदिरा गांधींचं उदाहरण आहे, प्रतिभा पाटलांचं उदाहरण आहे. आमच्या मीरा कुमार लोकसभेच्या अध्यक्ष झाल्या, काही कमी पडणार नाही. पण संधीच दिली नाही तर काय होणार आहे. म्हणून सोनिया गांधींनी, राजीव गांधींनी, नंतर मी महाराष्ट्रामध्ये भगिनींना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि आम्ही सत्तेत आल्याबरोबर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ आणि पुन्हा खरंच विकासाची त्या ठिकाणी. आज महिला ज्या ज्या राज्यामध्ये महिला सक्रियपणे अर्थकारणात भाग घेतात तेच देश प्रगत झालेले आहेत. जे जुन्या चातुर्वर्णावर आधारित समाजव्यवस्थेमध्ये महिलांना गुलामासारखं वागवत होते, त्यामुळं आपला देश पारतंत्र्यात गेला, त्यामुळं आपला देश गरीब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आलं. न्याय, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य या कल्पना आपण त्या संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. ते पवित्र कायदा आपल्या देशाचा आहे. पण ही लोक ते संविधान मोडून टाकायचा प्रयत्न करत होते. लोकसभेला संविधान बदलायचा प्रयत्न करत होते. मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या संविधानानं दीनदुबळ्यांना अधिकार दिले, ज्या संविधानानं महिलांना अधिकार दिलेले आहेत, समान अधिकार दिलेले आहेत पुरुषासारखे, त्या संविधानाचं आपल्याला जीवापाड संरक्षण करावं लागेल. ही दुष्ट माणसं ते संविधान मोडायला चाललेली आहेत. पुन्हा एकदा वर्णव्यवस्थेवर आधारित 2-4% माणसं 97% माणसांच्यावर आधिपत्य गाजवू इच्छितात. हे आम्ही होऊ देणार नाही. म्हणून या महिला मेळाव्याच्या निमित्तानं एवढीच मला विनंती करायची की तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे. नुसतं कोणीतरी सांगितलं म्हणून मताला जाऊन बटन दाबून याचं असं नका. विचारपूर्वक करा. शेजारी पाजारी जाऊन सांगा. बूथ कमिट्यामध्ये भाग घ्या. राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घ्या. कारण शेवटी हे राज्य चांगल्या लोकांच्या हातात जावं तरच आपल्या पुढच्या पिढ्यांचं भलं होणार आहे. आज चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर आपल्याला भवितव्य राहणार नाही. त्याच एका उद्देशानं मी आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलं होतं. तुम्ही आता आमचे बरेचसे महिला जे ग्रुप्स आहेत ते जाऊन लोकांना भेटत आहेत, घरोघरी जात आहेत. त्यांचं खरंच मी धन्यवाद व्यक्त करतो की आज पुरुष मंडळींच्या खांद्याला खांदा लावून आमच्या भगिनी प्रचाराचं काम करत आहेत. आणि तुमच्या या परिश्रमामुळं नक्की 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा 23ला निकाल लागेल तेव्हा महाविकास आघाडीला, काँग्रेस पक्षाला आपल्या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये प्रचंड विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास मनामध्ये बाळगतो. मोठ्या संख्येने इथं आला आणि या राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. संयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो. जाणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.